एखाद्या रेस्टॉरंटमधली डिश वाटणारी ही रेसिपी कोणतीही फॅन्सी रेसिपी नसून अगदी साधी सोपी आणि नेहमीच्या पदार्थांपासून बनवलेली आहे. चला ओळखा पाहू काय आहे ही रेसिपी. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्ही पहिल्या झटक्यात ही रेसिपी ओळखली का. चला तर आज आपण बनवणार आहोत नेहमीच्या सोयाबीन पासून चमचमीत असा सोया खिमा, जो बघूनच तोंडाला पाणी सुटेल. यासाठी घेतलेत सोयाबीन आता छानपैकी आपण ह्याचं क्रश करून कुटून घेणार आहोत. त्यासाठी खलबत्त्यामध्ये सोयाबीन घालायचे आणि अगदी हलकेसे क्रश करून घ्यायचे. खूप जास्त याची पूडही करायची नाही, ओबडधोबड असे कुटायचे. बरं कुटत असताना काही सोयाबीनची छान पूड होते आणि काही थोडेसे खडे राहतात. हे अगदी असं स्ट्रक्चर आपल्या सोया खिम्यासाठी सोयाबीनचं आपल्याला हवंय. मिक्सरमध्ये बारीक करायला जाऊ नका, मिक्सरमध्ये अगदी फाईन पूड होऊन जाते, तो खडा राहत नाही. म्हणून आवर्जून उखळीमध्ये कुटून घ्या. चला आता सगळ्यात आधी पॅनमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं. यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, कारण यामध्ये आपल्याला सोयाबीन फक्त 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ शिजवायचा नाही, फक्त 2 मिनिटं गरम पाण्यामध्ये घालायचा, मिक्स करून घ्यायचा आणि लगेच गॅस बंद करायचा आणि हा आपण पाण्यामधून काढून घेणार आहोत. 2 मिनिटं फक्त पाण्यामध्ये टाकल्यामुळे ना सोयाबीन छानपैकी सॉफ्ट होतं आणि खिम्यामध्ये आपण हे अगदी परफेक्ट असं ज्युसी सोयाबीन घालू शकतो. आता एका चाळणीवरती सोयाबीन मधलं सगळं पाणी छानपैकी निथळून काढायचं. चमच्याच्या सहाय्याने छानपैकी दाबून ह्याचं छान पाणी काढून घ्या, किंवा अगदी थंड झाल्यानंतर हाताने जरी दाबून काढलं तरीही चालेल. चला मी आता चाळणीवरती याचं सगळं पाणी छानपैकी काढून घेते. यामुळे काय होतं, सोयाबीनचा एक उग्र वास असतो ना, तो सुद्धा पूर्णपणे निघून जातं. त्यामुळे ही भाजी अजूनच छान टेस्टी होते. आता या सोयाबीनला छानपैकी मॅरिनेशन करून घेणार आहोत. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 2 चमचे दही घ्यायचं. या सगळ्या गोष्टी या सोयाबीनला लावून घ्यायच्या. यामुळे काय होतं, सोयाबीनला सुद्धा छान असा फ्लेवर भेटतो. सोयाबीनला स्वतःचा काही ओरिजिनल फ्लेवर नसतो, परंतु अशा पद्धतीने मॅरिनेशन करून ठेवल्यामुळे सोयाबीन छान चविष्ट होतं. तर आता हे मॅरिनेशन बाजूला ठेवूयात आणि वळूयात त्याच्या मसाल्याकडे. सगळ्यात आधी कढईमध्ये 2 चमचे तेलावरती एक मोठा कांदा पातळ चिरून घेतलाय, तो घालायचा. थोडंसं मीठ घालून कांदा छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा. कांदा छान परतला गेला की यामध्ये 1 टोमॅटो ओबडधोबड असा चिरून घेतलाय, तोही घालायचा आणि तोही छानपैकी परतवून घ्यायचा. आता टोमॅटो छानपैकी सॉफ्ट झालाय, यामध्ये घालायचे 5 ते 6 काजूच्या पाकळ्या. काजू घातल्यामुळे या भाजीला छान क्रीमीनेस, रिचनेस येतो, टेस्टही खूप छान येते. त्याचबरोबर आलं आणि लसूणही कांदा आणि टोमॅटो बरोबर छानपैकी परतवून घ्यायचे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा परतल्या गेल्यात. आता ह्या सगळ्या गोष्टी छानपैकी काढून घ्यायच्या, थोड्याशा थंड करायच्या आणि मिक्सरला अगदी बारीक अशी याची प्युरी तयार करून घ्यायची. हे वाटण अतिशय महत्त्वाचं आहे या रेसिपीसाठी, कारण यामुळेच आपल्या ग्रेव्हीला छानपैकी क्रीमीनेस येणार आहे आणि खूप छान रेस्टॉरंटसारखी टेस्टही येणार आहे. चला वाटण छान तयार झाले. कढईमध्ये परत एकदा 4 चमचे तेल गरम करायचं. बारीक चिरलेला कांदा घालायचा, त्यामध्ये शिमला मिरची घालायची. शिमला मिरची बरोबर तुम्ही वाटाणे सुद्धा घालू शकता. शिमला मिरची छान परतली गेली की हे केलेलं वाटण घालायचं. वाटण सुंदर असं आता तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. या सगळ्या गोष्टी जरी आपण तेलावरती अगोदर छान भाजून घेतल्या होत्या, तर या स्टेजला अगदी तेल सुटेपर्यंत हे छान परतवून घ्या. जेवढं तुम्ही हे वाटण, हा मसाला छान परतवून घ्याल ना, तेवढी याची चव छान वाढणार आहे. चला वाटण छानपैकी तेल सुटेपर्यंत परतले गेले. आता यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काळं तिखट आणि 1 चमचा लाल तिखट घालून घेतले. आता हे सगळे ड्राय मसाले सुद्धा या वाटणामध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचे. तुम्ही बघू शकताय मसाला किती सुंदर असा परतला गेलाय. अतिशय चमचमीत असा हा मसाला झालाय. या पद्धतीने मसाला छान परतला गेला पाहिजे. छान सगळं तेल मसाल्याने सोडले. आता यामध्ये गरम पाणी घालायचं. थंड पाणी अजिबातही मसाल्यामध्ये घालायचं नाही. साधारण 1 कपभर गरम पाणी घालून घेतले. पाणी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की चवीप्रमाणे मीठ आणि कसुरी मेथी घालून घ्यायची. आता चवीप्रमाणे मीठ आपण सोयाबीनमध्ये सुद्धा घातले आणि आता इथे फक्त मी मसाल्यापुरतं मीठ घालून घेतले. दोन्हीचं मीठ एकत्र झाले की ते छान बॅलन्स होणार आहे. चला मसाला सुंदर असा तयार झाला की आता हे मॅरिनेट केलेलं सोयाबीनचा खिमा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित असा हा मसाल्यामध्ये परतवून घ्यायचा. आता या स्टेजला गॅस अगदी लो करायचा आणि लो फ्लेमवरती सोयाबीन व्यवस्थित असं मसाल्यामध्ये छान कोट करून घ्यायचं. किमान 2 ते 3 मिनिटं तरी मसाला छान सोयाबीन बरोबर परतवून घ्या. आता यामध्ये परत एकदा पाणी घालून घ्यायचं. या स्टेजला सुद्धा गरम पाणीच घालायचं, थंड पाणी अजिबातही घालायचं नाही. त्यानंतर वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची, व्यवस्थित अशी मिक्स करायची आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटं फक्त वाफ द्यायची. मसाला अगोदर तेल सुटेपर्यंत छान परतला गेला होता, त्यामुळे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं तेल सुटले आणि अतिशय चमचमीत अशी भाजी तयार झाली. पाणी घालून 2 मिनिटं वाफ दिल्यामुळे सगळे मसाले छान सोयाबीनमध्ये एकजीव होतात आणि प्रत्येक घासामध्ये फ्लेवरचा अक्षरशः बॉम्ब फुटतो. इतकी फ्लेवरफुल अशी ही भाजी होते.
पडते. सोयाबीन हा प्रोटीनचा अतिशय उत्तम असा स्रोत आहे, त्यामुळे स्नायू मजबूत राहण्यासाठी मदत होते, शरीराला ऊर्जा मिळते. परंतु हे सोयाबीन नेहमी त्याच पद्धतीने केलं की खायला सुद्धा बोर होतं. परंतु या पद्धतीने जर तुम्ही सोयाबीनची भाजी केली ना, तर घरातील अगदी आवडीने खातील. म्हणजे कोणाला कळणारच नाही पहिल्यांदा सर्व्ह केल्यानंतर की ही तुम्ही सोयाबीनची भाजी बनवली आहे ती. चला तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा सोयाबीनचा खिमा नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. इथे मी लच्छा पराठ्याबरोबर सोयाबीनचा खिमाचा सर्व्ह करून घेतलाय. बरं, हा लच्छा पराठा सुद्धा गव्हाच्या पिठाचा आहे, मैद्याचा नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. आणि अशाच युनिक, चमचमीत आणि झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता, कारण तिथेही दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट आणि टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.